तुमच्यासोबत कधी असं झालंय का, की तुम्ही ठरवलंय एक आणि झालंय काय वेगळंच? हाय, मी आरती. आज मी आणि माझी फॅमिली निघालोय माझ्या बहिणीकडे तिला भेटण्यासाठी तिच्या हॉस्टेलवर. साधारण 1 तासांचा प्रवास होता घरापासून. पण अर्ध्या रस्त्यात आम्हाला असं कळलं, की ती तिच्या हॉस्टेलवर नाही आहे. तर ती तिच्या रूममेट आणि त्यांच्या फॅमिलीसोबत दुधनी लेकला गेली होती फिरण्यासाठी. मग काय आम्ही विचार केला, चला आपणही जाऊया. मग आम्ही निघालो दुधनी लेकला. साधारण 2 तासांचा प्रवास आमचा वाढला होता. मग काय ठीक आहे म्हणत आम्ही निघालो. अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला असंच वाटलं, की चला त्यांच्यासाठी काहीतरी स्नॅक्स घेऊन जावेत म्हणून आम्ही एका शॉपवर थांबलो. पण दुपारचा टाईम असल्यामुळे जास्त काही अवेलेबल नव्हतं. तरी आम्ही जे अवेलेबल आहे ते घेऊन आम्ही निघालो. आणि आम्हाला रस्ताही माहीत नसल्यामुळे खरं तर आम्ही तर मॅप लावला आहे आणि मॅपवर बघत बघत जातो आहे. पण रस्ते खूपच छान असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास झाला नाही. आणि फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही अखेर दुधनी लेकला पोहोचलो. तिथलं दृश्य पाहून मला असं वाटलं, यार आपण काश्मीरला तर नाही ना आलो. इतकी थंडी हवा, हिरवट पाणी आणि खूपच शांत वातावरण. आणि खरं तर तिथलं जे बोटिंगचं कन्सेप्ट बघून ना कोणालाही वाटणार नाही की हे काश्मीर नाही आहे म्हणून. आणि कडक ती बोलते ना, विंटर्स में अगर धूप मिल जाए तो क्या ही बात यार. तिथं गेल्यानंतर मग आम्ही खरंच खूप छान वाटलं. आणि माझी बहीण ऑलरेडी बोटिंग करून आली होती. ती म्हटली खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जा. मग आम्ही अर्ध्या तासांचं तिकीट घेतलं आणि बोटिंगसाठी निघालो. खरंच खूपच छान वाटलं. एवढं थंड पाणी होतं आणि एवढं मस्त वाटत होतं ना, खरंच छान वाटत होतं. तुम्ही बघू शकता. मग तिथून आम्ही निघालो. तिथं एक शॉप होती आणि तिथे एवढे क्यूट इन्स्ट्रुमेंट्स होते छोटे छोटे आणि ते खरंच खूप छान होते. नंतर वरती एक गार्डन होता. तिथं मग आम्ही बसून नाश्ता करण्याचं ठरवलं. तिथं थोडेसे फोटोशूट केला, थोडे गप्पा मारल्या, नाश्ता केला आणि सगळं आवरावर करून कचरा नीट डस्टबिनमध्ये टाकला आणि काकांच्या एका मित्रांच्या घरी निघालो. तिथेही गेल्यानंतर खरं तर खूपच छान वाटलं, कारण की एवढं मोकळं वातावरण, शेती आणि खरं तर तिथं हा जो क्यूट पप्पी आहे त्याला बघून तर मला खूपच छान वाटलं. नंतर तिथं अर्धा तास घालवून आम्ही निघालो. शॉपिंग करून आम्ही लगेच हॉस्टेलकडे निघालो, कारण की खरंच खूप उशीर झाला होता. आणि तसेही पॅरेंट्सला हॉस्टेलच्या आतमध्ये एंट्री नसते, त्याच्यामुळे आम्ही तिला बाहेरच सोडलं आणि घराकडे निघालो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. थँक्यू.